स्मार्ट सिटी, कुंभनगरी आणि महाराष्ट्राचं प्रगत शहर म्हणून ओळखलं जाणारं नाशिक आज एका संतापजनक घटनेनं हादरलंय. ज्या आयटी कंपन्यांकडे आपण प्रगतीचं प्रतीक म्हणून पाहतो, त्याच कंपन्यांच्या चकचकीत भिंतीआड धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराचं एक भयानक काळं रॅकेट सुरू होतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नोकरीचं आमिष, आर्थिक विवंचनेचा फायदा आणि त्यानंतर सुरू होणारा छळाचा असा प्रवास, जो ऐकून तुमचाही थरकाप उडेल. नाशिकमधील या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाचा पर्दाफाश नक्की झाला कसा, जाणून घेऊया आजच्या विशेष व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. या प्रकरणातील सर्वात भयानक वास्तव म्हणजे आरोपींनी वापरलेली अत्यंत नियोजनबद्ध आणि क्रूर मोड्स ऑपरेंडी. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार हे संपूर्ण रॅकेट 3 टप्प्यात कार्यरत होतं. पहिल्या टप्प्यात आर्थिकदृष्ट्या गरजू आणि नोकरीच्या शोधात असलेल्या हिंदू तरुणींना लक्ष करून त्यांना मोठ्या आयटी कंपनीत आकर्षक पगाराचे आमिष दाखवून भरती केले जात असे. दुसऱ्या टप्प्यात नोकरी मिळाल्यानंतर आम्ही तुमच्यावर मोठे उपकार केले आहेत असं भासवून या तरुणींवर मानसिक दबाव निर्माण केला जाईल आणि त्यांना उपकाराच्या ओझ्याखाली दाबलं जाईल. तिसऱ्या आणि सर्वात घातक टप्प्यात कंपनीतील काही वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून या तरुणींचे पद्धतशीरपणे ब्रेन वॉशिंग सुरू व्हायचं. यामध्ये हिंदू देवी देवतांबद्दल सातत्यानं आक्षेपार्ह आणि अपमानजनक टिप्पणी करणं, तसंच मुस्लिम धर्मच कसा श्रेष्ठ आहे हे त्यांच्या मनावर बिंबवून त्यांचं वैचारिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात होता. एका प्रतिष्ठित कॉर्पोरेट क्षेत्रात सुरू असलेला हा प्रकार केवळ गुन्हेगारी नसून ते एक सुनियोजित सामाजिक षडयंत्र असल्याचं तपासात उघड झालं. विषय केवळ विचारधारेपुरता मर्यादित नव्हता. जेव्हा या तरुणी जाळ्यात ओढल्या जायच्या, तेव्हा त्यांच्यावर लग्नाचं प्रलोभन दाखवून किंवा धमकावून लैंगिक अत्याचार केले जात. जबरदस्तीने मांस खाऊ घालणं आणि धर्मांतरासाठी टोकाचा दबाव टाकणं असे प्रकार या नामांकित कंपनीत सुरू होते. अनेक तरुणी भीतीने गप्प होत्या, पण एका पीडितेने दाखवलेल्या धैर्यामुळे हे जिहादी रॅकेट उजेडात आलं. आज या प्रकरणी नाशिक पोलिसांनी तब्बल 9 गुन्हे दाखल केले आहेत, ज्यावरून या गुन्ह्याची व्याप्ती किती मोठी आहे याची कल्पना येते. नाशिक पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलं आहे. आतापर्यंत 5 संशयितांना अटक करण्यात आली असून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांचं विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्यात आलं आहे. यावर राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांनी थेट सवाल केलाय की आमचाच धर्म वाढला पाहिजे हा कसला अट्टाहास. त्यांनी कंपनीच्या HR विभागावरही ताशेरे ओढलेत. ही कंपनी म्हणजे छळाची छावणी बनली आहे का, असा संतप्त सवाल आता विचारात येत आहे. नाशिकमधील ही घटना केवळ एक गुन्हेगारी प्रकरण नाही, तर कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या मुलींच्या सुरक्षिततेवर उठलेलं मोठं प्रश्नचिन्ह आहे. नोकरी देताना बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन जसं महत्वाचं आहे, तसंच कंपन्यांमधील अंतर्गत संस्कृतीवरही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जर तुमच्या आसपास किंवा कामाच्या ठिकाणी असं काही संशयास्पद घडत असेल, तर न घाबरता पोलिसांशी संपर्क करा, कारण तुमची एक तक्रार अशा अनेक रॅकेट्सचा अंत करू शकते. नाशिकच्या या प्रकरणावर तुमचं मत काय? अशा कंपन्यांवर काय कारवाई व्हायला हवी? कमेंट्समध्ये नक्की सांगा. सुरक्षित राहा, सतर्क राहा. धन्यवाद.